ही मॅच गेलेलीच होती, कारण की प्रेक्षकनी चांगली ओव्हर टाकली, तर मला एक ओप्स आला की आता माझ्याकडून पण काहीतरी चांगलं करायला लागेल. यस, जास्त वेळ घेणार नाहीत, लगेचचा मॅच देखील आपण चालू करतो. व्हेरी वेल प्ले. सातपाडी संघामध्ये इथून क्वालिफाय होतो आजच्या रजनीत दुसरा संघ. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील संतोष पाटील सर. धन्यवाद उत्कर्ष पाटील. आपण ऐकत होतात. इथून जर पाहिलं तर सुरेख सुरुवात केली. जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर खराब चेंडू नक्कीच दर्शवला होता सचिन या गोलंदाजांनी, परंतु दुसऱ्या चेंडूवर टॅपचा फटका हा खूप पसंतीचा फटका पाहायला मिळतोय. भावेश फलंदाजीसाठी आलाय. एका बाजूला भावेश आहे तर दुसऱ्या बाजूला नो डाऊट वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पहिल्याच चेंडूचा खेळ झाला आणि 5 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. देखील फटका टॅपचा होता, परंतु टॅपमध्ये ताकद नव्हती तेवढी भावेशच्या फटक्यामध्ये. हा चेंडू अडवलाय, कुठली रन्स मिळणार नाही. आतापर्यंत 2 चेंडू हे खेळून काढले. तिथून मात्र पुन्हा एकदा अमन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. रन्स मात्र सिंगलसाठी इथे वैभवला देखील बॅटिंग नक्कीच येईल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 2 चेंडू नक्कीच निर्धाव फेकले आणि त्यानंतर सिंगल रन्स घेतलाय. वैभव येतोय पुन्हा एकदा. एक चांगला बॅटर म्हणून वैभवला उनबाट संघाकडून आपण नेहमीच पाहतोय. इथे मात्र फटका टॅपचा, परंतु नाही, ताकद नाही त्या टॅपमध्ये. चेंडू जर पाहिला तर स्वतः सचिन अडवतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येताना शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल षटकातील. फटका चांगला आहे, परंतु अमन त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतोय आणि या चुकीवर जर पाहिलं तर चौकार मिळतोय. या 4 धावांनी स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र लागली जाते 10 धावा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. या जाऊया ऐकूया डिस्क जॉकीला. राकेश परदेशी आणि मनीष सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा विनंती असेल. राकेश सर आणि मनीष सर यांना विनंती केली जाईल, या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर अमन. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी DNCC टीम ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरले आपण पाहतोय. खूप चांगली टीम आहे आणि इथून जर पाहिलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय चेंडू. भावेशला मात्र चान्स मिळाला नाही हा चेंडू खेळण्यासाठी. सरळ डॉट चेंडू झालाय. नक्कीच आपण पाहतोय आज चेंडूचा इथे मात्र आपण पाहतोय अटॅक करण्याचा प्रयत्न होता बॉक्स विकेटच्या रूपाने. गडी मात्र बाद होईल. पहिला गडी बाद होतोय उनबाट संघाचा, तो म्हणजेच मिस्टर भावेश बॅक टू द डगआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच भावेश बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मिस्टर मनीष मैदानाच्या आतमध्ये येईल. पाहतोय पण संघाचा कर्णधार आहे, जिम्मेदारीने खेळावा लागेल. अमनच्या समोर या ठिकाणी पाहतोय पहिला चेंडू अटॅक केलाय आणि अटॅक समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त अटॅक आणि चौकार येतोय. 4 धावा. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 14 धावा लागले जात आहेत. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतोय प्रत्येकाची इच्छा असते या स्पर्धेमध्ये खेळायची, परंतु आज उनबाट संघाला देखील संधी मिळाली या स्पर्धेमध्ये. कारण की उनबाट संघाचा जर विचार केला तर कमी संधी मिळत असते या संघाला, पण आज संधीचं सोनं करेल का हे मात्र चित्र. इथे मात्र आपण पाहतोय स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता, चुकले गेले आहेत आणि इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू येताना चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. फटका मारायचा होता टॅपचा फटका, परंतु चेंडू थोडासा खाली राहतोय. अमन मात्र सुरेख गोलंदाजी करताना
चांगली गोलंदाजी दर्शवली जाते. शेवटचा चेंडू आहे इथे मात्र सन्मानदायक थोडासा खोलवट टप्प्याचा चेंडू होता, याला खेळून काढला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. षटकची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 15 धावा. 2 षटक कंप्लीट केले आहेत. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 10 धावा तब्बल खर्च केल्या होत्या गोलंदाज सचिन यांनी आणि तदनंतर पाहिलं तर अमन थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, कारण की 5च धावांचं षटक या ठिकाणी हाताळण्यामध्ये त्याला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अजून जर पाहिलं तर एक गडी बाद झालाय उनबाट संघाचा आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 धावा. षटक क्रमांक 3 इथे मात्र पाहिलं जाईल कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल ते मात्र पाहणं खूप गरजेचं आहे, कारण की नवीन चेहरे आपल्याला DNCC टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. तर आणखीन एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. कमी वयामध्ये नक्कीच एंट्री घेतले ए संघामध्ये, म्हणजेच आदित्य आलाय गोलंदाजी मार्कवर. आज अ संघामध्ये नक्कीच चान्स मिळालाय आदित्यला. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल. मनीष मात्र या चेंडूचा सामना करेल. पहिला चेंडू टॅपचा फटका, इथे मात्र स्ट्रेच केलंय बॉडीला, परंतु चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. ते मात्र आपण पाहतोय मनीषने अटॅक केलाय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर टॅपचा फटका सजवलाय, चौकार मारले आणि चौकारने धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा झाल्या. तिथून आणखीन एक चौकार. जबरदस्त अटॅक केलाय. प्रत्येक चेंडूवर अटॅक करायचा हा मात्र निर्धार आता मात्र मनीषने ठरवलाय, की स्कोर या ठिकाणी वाढवायचा आहे. आपण पाहतोय आपला संघ देखील या टुर्नामेंट मध्ये टिकून राहावा, चांगली खेळी करावी, एक चांगली धावसंख्या उभारावी या उद्दिष्टाने मात्र मनीष फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चौकार आले आहेत. 2 चेंडूवर नवीन नौखा गोलंदाज आहे, परंतु इथून जर पाहिलं तर 2 चेंडूवर 2 चौकार लावल्यानंतर कमबॅक करेल का? आहा, कमबॅक आहे. सुरेख कमबॅक मात्र केला जातोय. गोलंदाज जर पाहिलं तर आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांनी कमबॅक केलाय. 3रा चेंडू डॉट फेकलाय. 4था चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा बॅटची एज लागते चेंडूवर. इथे मात्र कमबॅक खूप चांगला आहे. इथून जर पाहिलं तर मिस्टर मनीषला माघारी परतावं लागेल. विकेटचं होईल पतन. मात्र दुसरा गडी बाद होताना धावसंख्या स्थिरावली जाईल, ती म्हणजेच 23 या आकड्यावर. 23 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुशल आता मात्र इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज देखील आपण पाहतोय नवीन जर्सी मध्ये उतरलाय उनबाट संघ, कारण की जर पाहिलं तर मे महिन्यामध्ये आता जे टुर्नामेंट असतात ते कमीत कमी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एंड होत असतो या इयरचं. मात्र सुरेख या ठिकाणी हे ऑर्गनाइज केलंय. इथे मात्र रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला वैभवच्या बॅट मधून, परंतु रिव्हर्स मध्ये जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना सिंगलच रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 24 धावा. यस, एक बर्कमॅनची चावी जबीर खानची ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर आपण पाहतोय पुन्हा एकदा. इथे मात्र समोरच्या दिशेने मारलाय चेंडू. आशिष चेंडूला पकडतोय. चांगले क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. चेंडूवर मात्र कुठली रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय आणि इथून जर पाहिलं तर खूप चांगला कमबॅक केला गेला, कारण की पहिल्याच 2 चेंडूवर जर पाहिलं तर 8 धावा दिल्या होत्या आणि मागच्या 4 चेंडू मध्ये जर पाहिलं तर फक्त 1 धाव दिले. म्हणजे कमबॅक खूप चांगला आहे. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते 24 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. बिरवाडी संघाचा कर्णधार आणि किंगफिशर संघाचा कर्णधार या आपण या ठिकाणी टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. लगेचच आपण हजर व्हायचं आहे. बिरवाडी संघ आणि किंगफिशर
किंगफिशर भीमनगर या आपल्या कर्णधार लगेचच यायचं आहे. तर 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा. चांगली धावसंख्या नक्कीच उभारताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र कुठेतरी अंकुश लावण्याचं काम इथे केलं गेलं. ज्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर अमनचं षटक खूप चांगलं होतं. 5 धावांचं षटक जे पडलं गेलं ते मात्र खूप महत्त्वपूर्ण राहील आपल्या संघासाठी. आता मात्र वैभव अधिक कुशल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना इथून मात्र पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये थोडंसं अटॅक करण्याचा प्रयत्न करणार आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोनू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू सोनू याचा वैभवसाठी. इथे मात्र टॅप खटका मारण्याचा प्रयत्न होता. थोडंसं बॅकफुटला गेले होते परंतु या चेंडूला व्यवस्थित ओळखू शकले नाही आणि सरळ चेंडू आदळलाय यष्ट्यांवर आणि गडी मात्र बाद होतोय. तो म्हणजे तिसरा गडी या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला जाईल. नक्कीच आपण पहिलं 3 विकेटचा जर विचार केला तर पहिला भावेश आपल्याला पाहायला मिळाला ज्याने 1 चौकार आणि 1 सिंगल रन्स अशा एकंदरीत 5 धावा आपल्या संघासाठी जमवल्या. त्यानंतर जर पाहिलं तर मनीष बाद झाला. त्याने देखील 3 चौकार मारले होते आणि 1 सिंगल रन्स म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर तब्बल 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आणि आता मात्र वैभव बाद होत असताना पाहतोय वैभवने देखील 1 चौकार आणि 1 सिंगल अशा 5 धावा आपल्या संघासाठी जमवून दिल्या आहेत. पुढचा फलंदाज जर पाहिला तर रोहित येतोय. फलंदाजी मार्कवर बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. लोअर फुलटो चेंडू होता. याला मात्र ऑफसाईड रिजन मध्ये खेळायचं होतं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच चांगला चेंडू दर्शवला. या चेंडूवर देखील येईल सिंगल रन्स आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 25 धावा. 25 धावा आतापर्यंत. नक्कीच 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कुशल आहे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कुशलकडे पाहिलं जातंय. नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू म्हणजेच कुशल. फटका सुरेख आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आशिष चेंडूला जाऊ देत नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर नक्कीच चेंडू अडवतोय. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाला. आता मात्र 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. मात्र कुशल कशा पद्धतीने हे 3 चेंडू खेळ हे देखील पाहणे गरजेचं आहे. स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र टाइम परंतु पंच या ठिकाणी काय दर्शवत आहेत तर गडी बाद आहे. इथे मात्र आपण पाहतोय सरळ चेंडू जर आहे तो मात्र यष्ट्यांना वेध घेताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आणखीन 1 विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना आतापर्यंत जर पाहिले तर 4 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेली ती म्हणजे 25 धावा. अभी लास्ट ओवर चालू है. हाँ ये हाँ बुलाया सब आए किंगफिशर. यस एका बाजूला आपण पाहतोय सुशील टाक नक्कीच किंगफिशर भीमनगर संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. दुसऱ्या बाजूला रोहन नाना आपण पाहतोय साहित्य बिरवाडी संघाकडून या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळेल. इथे मात्र आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यस रनआउट चा विचार केला गेला. इथे मात्र पाहतोय तर थर्ड अंपायरला आमंत्रित केलंय. सॉफ्ट डिसिजन मात्र आपण पाहतोय यस खेळाडू मैदानामध्ये आल्यामुळेच आपण पाहतोय या ठिकाणी थर्ड अंपायर स्वतः आपण पाहतोय अंपायरने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यस OUT आउट गडी बाद आहे. आपल्याला पाहतोय थर्ड अंपायरचा इशारा येतोय आमच्यापर्यंत पोहोचला जातोय आणि खेळाडू जर पाहिलं तर आतापर्यंत 5वा गडी बाद होतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय अजूनही स्थिरावलेली आहे 25 धावा. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3 विकेट आतापर्यंत काढल्यात आणि फक्त सिंगल रन्स दिले. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सोनूने मात्र सुरेख कमबॅक केलाय. जशी गोलंदाजी हवी होती तीच गोलंदाजी आता मात्र करताना सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. बघूया पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. या ओव्हरचा जर विचार केला तर या ओव्हरमध्ये जे 3 गोलंदाजांना रन्स आले होते त्या गोलंदाजाचा कुठेतरी कमबॅक करावा या अर्थाने आपण पाहतोय सोनू 1च रन्स या ठिकाणी खर्च करतोय आणि 3 गडी नक्कीच महत्वाचे बाद करताना त्यांना यश येतोय. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा आहे आणि 26 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मधून थोडंसं चेंजेस नक्कीच उत्कर्ष पाटील आपल्याशी जोडले जातील. आहेच
आणि खरोखरच खूप आयोजन नियोजन खूप सुंदर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे इथे आयोजन नियोजन बघायला लागतं. मला असं बोलतो होतो की ही जी स्पर्धा होते त्यानंतर जी स्पर्धा होतात म्हणजे दुसऱ्या वर्षी त्याचा हे कॉपी करण्याचा काही टुर्नामेंट काही स्पर्धक प्रयत्न करत असतात. तर एक नेक्स्ट लेवलचं त्यांना, जसं आपल्या गावामध्ये जेव्हा आपण गणपती विसर्जन किंवा गणपतीचं डेकोरेशन करतोय तेव्हा आमच्या इथे उमरीला जेव्हा डेकोरेशन होतो तेव्हा आमच्याकडे अरुण पाटील करून एक आहे, तो पुण्याला जातो डेकोरेशन बघण्यासाठी, मग त्याची कॉपी आम्ही इथे करतात. तर मला असं वाटतं की ही पण जे ते आगळं वेगळं आयोजन वगैरे करतात त्यांच्यासाठी त्यांना आता वेगळा एक सेटअप करायला लागेल. येस, थँक्यू सो मच. दोन कर्णधार आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला साई एकता बिरवाडी आणि एका बाजूला किंगफिशर वॉन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. साई एकता बिरवाडी बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर धन्यवाद या ठिकाणी उत्कर्ष पाटील, खूप चांगलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं दोन्हीही संघाच्या कर्णधारांनी. आपण बघतो यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच किंगफिशर भीमनगर. तर जाऊया मॅचमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय आकाश स्ट्रायकिंगवर आणि नॉन स्ट्राईकवर अमन आहे. पहिला चेंडू जर पाहिलं तर मनीष या ठिकाणी चेंडूला सुरेख रीतीने फेकला जातोय, टाकला जातोय. चेंडू जर पाहिलं तर थोडंसं बाउन्स झाल्यानंतर अगदी लो लेवलला येताना चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला मात्र खेळून काढलं. सिंगल रन्सने या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवात केली जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 26 धावांचं लक्ष्य म्हणजे माफक लक्ष्य आहे. इथून चांगले खेळतायत, चांगली फलंदाजी करतायत, तर नक्कीच DNCC टीम हा मात्र सामना नक्कीच जिंकू शकतोय. मात्र तिथून जर पाहिलं तर मनीष सारखा गोलंदाज इथे मात्र दर्शवतोय की या कमी धावा आहेत त्या देखील डिफेंड करताना कुठेतरी तुम्हाला एक चांगला संघर्ष करावा लागेल. हेच मात्र दर्शवताना आपण पाहतोय आतापर्यंत मनीषच्या हातून 3 चेंडू टाकले आहेत आणि 3 चेंडूमधून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स या ठिकाणी जमवताना सुरेख गोलंदाजी करतोय मनीष. हा चेंडू आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूवर कुशल जोपर्यंत फील्ड करीत चेंडूला सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. जर पाहिलं तर 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सिंगल डबलने सुरुवात करतायत. चांगली सुरुवात केली त्यांनी देखील. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने इथे मात्र धोका आहे आणि हा धोका नक्की लागला आहे की नाही हे मात्र पंच तपासतील. परंतु पंचाने देखील इशारा केलाय की आपण जाऊया थर्ड अंपायर कडे जिथे मात्र डिसिजन आतापर्यंत पेंडिंग असेल. बघूया काय डिसिजन येतोय, काय घडेल, काय बिघडेल हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. यस, सॉफ्ट डिसिजन पाहिलं तर नॉट आउटचा डिसिजन या ठिकाणी पंचांनी दिलेला आहे. गणेश सरपिल्ले आपण पाहतोय जो थर्ड अंपायरची भूमिका, फोर्थ अंपायरची भूमिका या ठिकाणी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की जर पाहिलं तर आपण ओव्हरमध्ये थर्ड अंपायर असतात, मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये 3 अंपायर आणि एक जो अंपायर जो आहे तो आमच्या स्क्रीनवर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, तर म्हणजे फोर्थ अंपायर. तर गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर आकाश पहिला विकेट या ठिकाणी नक्कीच 1 रन्स त्यांनी काढला होता आणि तदनंतर बाद झालाय रनआउटच्या रूपाने. मात्र महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मनीषच्या गोलंदाजीतून आलाय. आता मात्र राकेश गुप्ता म्हणजेच गोलू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आहा, इथे मात्र चांगला चेंडू आहे, अचंबित चेंडू पाहायला मिळाला. कारण की अमन फलंदाजी करताना जर पाहिलं तर शरीफ भाई आणि युसुफ शेख सरांना विनंती करतोय की प्लीज तुम्ही सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावर या. इथे अर्थातच शरीफ भाई आणि युसुफ शेख सर, तुम्हाला आमचा आवाज पोहोचला असेल तर प्लीज या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू यू कमेंट बॉक्स. नक्कीच पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं मनीषच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी, कारण की अमल सारख्या फलंदाजाला, एक चांगला फलंदाज आहे अमन DNCC संघाकडून, परंतु त्याला देखील 3 चेंडू जे डॉट फेकले गेले मनीषच्या माध्यमातून. पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या आणि 1 विकेट देखील गमावलाय. तर आता मात्र आपण पाहतोय 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 24 धावा. राकेश गुप्ता इथून मात्र जर पाहिलं तर या फलंदाजाला इन्फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे. एक घातक फलंदाज म्हणून राकेश गुप्ताला आपण नेहमीच पाहतो, चर्चेत आहे. परंतु या टुर्नामेंटमध्ये बघूया या चेंडूवर जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय वाईटचा
हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. कुशल येतोय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर थोडासा खराब चेंडू या ठिकाणी टाकला गेला. बघूया दुसरा चेंडू असेल. या चेंडू जर पाहिला तर सुरेख चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर सरळ मनीषच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. पण एकदा आता मात्र लेग साईडच्या दिशेने हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपण पाहतोय मिस्टर भावेश चेंडूला अडवतोय. तोपर्यंत कुठली रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत डॉटची संख्या विचारली तर नक्कीच 5 चेंडू या ओव्हरमध्ये डॉट आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 चेंडू डॉट घेतले आहेत. सुरेख चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर रनआउटचा चान्स होता. फेकी देखील चांगली केली होती मात्र थोडीशी गॅदर करताना पाहायला मिळाली. या ठिकाणी आपण पाहतोय जो चान्स होता रनआउट करण्याचा तो कुठेतरी गमावला गेला. नक्कीच आपण पाहतोय सिंगल रन्स कंप्लीट होईल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते 4 धावा. 26 धावांचं लक्ष आणि इथून जर पाहिलं तर 4 धावा म्हणजे येणारे 22 धावा अजूनही बनवायचे आहेत. परंतु या पद्धतीची गोलंदाजी सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी थांबवून ठेवण्याचं काम केलंय फलंदाजाला. मोठे फटके मारू देत नाहीये आणि ही गोलंदाजी अगदी सुरेख आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटक कंप्लीट केले आहेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिल्या तर अगदी 2 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 धावा आल्या. एकंदरीत 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 22 धावा हे मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय कारण की ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर एक नीटनेटकपणा आहे आणि प्रेक्षकांना देखील बसण्याची या ठिकाणी जर पाहिलं तर जे शाळेचं पटांगण आहे आणि दरवर्षी आपल्याला ही शाळा नक्कीच हे टुर्नामेंट आयोजन करण्यासाठी परवानगी देत असते. त्यासाठी त्यांचं देखील आम्ही धन्यवाद म्हणतोय. खूप चांगली या ठिकाणी आतापर्यंत गोलंदाजी वापरले. 2 गोलंदाजांनी जर पाहिलं तर कम्मालीची गोलंदाजी केली. दोन्ही या ठिकाणी असं वाटलं की ठरवूनच आले होते की काय मैदानाच्या आतमध्ये जर मनीषने 2 ओव्हरची गोलंदाजी केली तर कुशल देखील 2 ओव्हरचीच गोलंदाजी करेल. इथे मात्र पाहतोय नोचा कॉल होता सोडला गेलाय. नक्कीच थोडीशी तयारीत नव्हते मला तरी वाटते राकेश गुप्ता. लक्ष नव्हतं त्यांचं व्यवस्थितपणे. नो चेंडूवर चेंडू सोडला गेला. हे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स मिळते. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा ही स्कोर कार्डवर लागली जाते. चेंडू जर पाहिलं तर मिस्टर सोयम आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आणखीन एक डॉट चेंडू येतोय. अगदी जर पाहिलं तर सुरेख गोलंदाजी. वय वर्ष जर पाहिलं तर 17 वर्षाचा हा यंग टॅलेंट यंग खेळाडू आणि उनबाट संघामध्ये जर पाहिलं तर एंट्री घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. नवनवीन चेहरे जसे आपण DNCC मध्ये पाहिले तसेच मात्र उनबाट संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. अगदी पायावर टाकला होता. सिंगल रन्स आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आशिष देखील आहे उनबाट संघाचा एक सुरेख फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं पण तो थोडंसं नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर टॅपचा फटका आलाय. चौकार येतोय. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 11 धावा. नक्कीच थोडीशी तब्येत बिघडल्यामुळे तो स्पर्धेमध्ये खेळू शकत नाहीये मात्र खेळी जबरदस्त आहे आशिष याची. पातळी धावसंख्या आतापर्यंत विचार केला तर 11 धावा झाल्या आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाले 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली आहे. हो पुन्हा एकदा लेग कट करताना हा चेंडू जर पाहिलं तर डाव्या एसटीच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स येईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 12 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज स्वयं यांनी. आणखीन एक खराब चेंडू या ठिकाणी आता मात्र कानमंत्र दिलं जाईल कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी मोजल्या जात आहेत. इथून मात्र पाहतोय टॅपचा फटका आहे. सक्सेस होतोय.
नक्कीच 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर काहीतरी चुकी करेल गोलंदाज, हेच मात्र नक्कीच राकेशने पाहिलं आणि त्यानं चेंडूवर मिळालाय चौकार. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 7 गेंदों में चाहिए 9 रन्स. 9 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा झाल्यात. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल हा चेंडू कशा पद्धतीने टाकला जाईल. चेंडूवर कारक प्रहार केलाय परंतु चेंडूला थांबवलंय. इथे मात्र रनआउटचा चान्स आणि गडी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश गुप्ता बॅक टू द डगआउटला जाताना आपण पाहतोय थोडेसे रनअप मध्ये कमी पडले आणि त्याचा भरपूर फायदा उचलला तो म्हणजेच उनबाट संघाच्या गोलंदाजांनी म्हणजेच स्वयं यांनी. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये अजूनही बनवायचे आहेत 9 धावा. पहिल्या षटकामध्ये अगदी 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा, तिसरं षटक थोडंसं महागड आपल्याला पाहायला मिळालं. 13 धावांचं षटक हे नक्कीच पाहायला मिळालं. आता मात्र शेवटचं आणि अंतिम षटक आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आशिष आपल्याला पाहायला मिळेल. विचार केला तर आज अमनची देखील बॅट लागलेली नाही. आतापर्यंत 7 चेंडू खेळला आणि 7 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. इथून जर पाहिले तर सर्व विसरून आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. हेच मात्र विचार करावा लागेल डीएनसीसी संघाला. तर तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर रोहित. चर्चेत आहे रोहित, परंतु बघूया ही शेवटची षटक ज्याच्याकडे जिम्मेदारी दिली गेली आणि ही जिम्मेदारी कशा पद्धतीने पार पाडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आशिष साठी पहिला चेंडू इथे मात्र धीरज दर्शवत आहेत. हा वाईट चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. अतिरिक्त एकदा आता मात्र समीकरण देखील बदलत जाईल जसं चेंडू पडत जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 9 धावा हवे होते. आता मात्र 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख फटका होता परंतु अडवलंय चेंडूला. प्रतीक होता त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय प्रतीकने, चेंडूला अडवलंय. विचार केला विकेटचा तर उनबाट संघाचे 5 गडी बाद झाले होते आणि आतापर्यंत जर पाहिले तर 2 गडी बाद झाले डीएनसीसी संघाचे. इथून धावसंख्या जर विचार केला तर अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. आहा, ही चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रोहित, कारण की हा देखील चेंडू येतोय वाईट. अतिरिक्त 1 धाव. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 6 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. इथून जर पाहिलं तर टॅपचा फटका आहे, सक्सेस होईल का? यस, नो डाऊट. ज्या फलंदाजाने नक्कीच रनांसाठी झगडत होता, सिंगल रन साठी झगडत होता, त्याच फलंदाजाने आता मात्र ही मॅच फ्री केले. अमनने मात्र मारलाय हा चौकार आणि 4 धावाने जो बंधन होता तो कुठेतरी दूर हटवला गेला. आपल्या साईडला मॅच झुकवत आणले आणि इथून जर पाहिले तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 धावा. अजूनही जर पाहिले तर 2 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू आणि 2 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच गेली कुठे हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. हे अंडरम बॉक्स क्रिकेट आहे. नक्कीच सरडा जसा रंग बदलतो तसा क्रिकेटचा खेळही रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता येईल सिंगल रन्स, स्कोर इज लेवल आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर समांतर झालेला आहे. एका धावेची आवश्यकता आहे. मात्र विकेट न गमावता रन्स जरी नाही काढला तरी नक्कीच डीएनसीसी टीम जिंकू शकते, कारण की डीएनसीसी टीमचे फक्त 2 गडी बाद झालेत. 3 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 1 चेंडू हा डॉट करावाच लागेल, हरकत नाहीये. आपण पाहतोय आता मात्र जरी 2 चेंडूवर विकेट जरी गेले तरी आपण पाहतोय डीएनसीसी टीम ही विजयी होऊ शकते. मात्र बघूया आशिष, इथे मात्र फटका सुरेख आहे, चौकार मारून विजयी नोंदवतोय. सुरेख खेळी केली आशिषने, शेवटच्या चेंडूवर चौकार मारलाय आणि सामना जर पाहिला तर इथे मात्र जिंकवला जातोय.